शुअर. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आम्ही जातो आहे फ्लेमिंगो बीच, फ्लेमिंगो बघायला. आणि संध्याकाळी कुठे? क्रूज. संध्याकाळी जाणार आहोत क्रूज सफारी करायला ना. क्रूजला. येस. चालेल, तर बघूया पुढचं कसं. थंडीची पण आम्ही तयारी करून ठेवली आहे. येस, इकडे तर खूप थंडी आहे. संध्याकाळी तर खूप थंडी राहते. तर बघू आपला आजचा ब्लॉग कसा होतो. तर बघत राहा. बाय बाय. तैयार रहा है उसका ना, वो पाँव मार के. फ्लेमिंगोज फिर भी कम है, हमेशा बहुत ज्यादा है. तिकडे आहे ना, आराम कर रहे हो. फ्लेमिंगो तुम्ही बघू शकता. फ्लेमिंगोज इकडे डक आहे बहुतेक. ब्लॅक कलरचं आहे. फ्लेमिंगो नसेल तर डक हंस असेल. आहे, हंस. पाण्यात डुबकी मारून ते शिकार पकडताय बहुतेक. खूपच सुंदर. मला ते खूप जास्त आवडतात. काळी बदक आहे, काळी बदक. इकडं पण काळे बदक नाही, हे काळे बदक ते खूप. तर हा आहे लव्ह लेक आणि याच्या शेजारीच कुत्रा लेक आहे. आणि इथे खूप सुंदर असे फ्लेमिंगोज आलेले आहेत, जे की त्यांच्या अन्नाच्या शोधात आहेत. खाली डुबकी मारून चेक करत आहेत. काही तिकडे आराम करत आहेत, रेस्ट. ब्लॅक कलरचे हंस सुद्धा आहेत इथे. सुंदर आहे. हॉरर फिलिंग. डोर ऑफ. सो आम्ही आता आलोय लव्ह लेक इन दुबई. लव्ह लेक. खूपच सुंदर असं आर्टिफिशियली मॅनमेड लेक्स तयार केलेले आहेत. त्यामध्ये बगळे, राजहंस, माशा पाण्यातल्या रंगीबेरंगी जापनीज कोई का काहीतरी कोई फिश राहतात त्या. आणि फ्लेमिंगोज, खूप सारे फ्लेमिंगोज. पाणी पियाली पाणी आता दुसरा एक बोक आला. दुसरा एक आला. स्लिपरी आहे ते जरा.
किती सुंदर फिश आहेत बघा, तुम्ही आमच्यासोबत बघा. कारण की हा पॉईंट असा आहे की जो तुम्हाला टुरिस्ट पॅकेजमध्ये आहे, आय डोंट थिंक कोणी देत असेल. देत असेल तेच ते. टुरिस्ट पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त दुबई वगैरे तिकडंच, बुर्ज खलिफा, मिराकल गार्डन, मेन स्पॉट मेन स्पॉटच. हे थोडं आउटस्कर्ट्स पडतं आणि भारी आहे. असं जरा हेवी वाटतंय. चला आणि भरपूर फिरायचंय. बहुत घुमना है भाई आज. फ्लेमिंगोला पण आणि पाहावं लागेल ना जाताना. इथे जास्त नाही, इथे फिश जास्त आहेत. या लेकला लवचा शेप दिलेला आहे का? तेच वाटतंय. आर्ट शेप असल्यामुळे त्याला लव लेक असं म्हणतात. पाणी नसून पण खूप सारं मेंटेन केलेलं आहे. आर्टिफिशियल लेक आहेत बट वाटत नाही आर्टिफिशियल. सगळं सुटसुटीत आणि व्यवस्थित. कचरा जास्त दिसणार नाही. वाळवंटात. आपल्यासारखे टुरिस्टच करत असतील तर करत असतील. हो, लोक कॅम्पिंगला पण येतात इथे. कॅम्पिंग करायची आणि सगळं फ्री आहे. 1 रुपया द्यावं लागत नाही इथं आल्यावर. कॅम्पिंग फ्री, खाणं पिणं सगळं सोबत घेऊन यायचं तुमचं तुम्ही. राहायचं, खायचं, प्यायचं, मजा करायची. इन शॉर्ट हा एक पिकनिक स्पॉट आहे. तो बघत बाकीचे फॅमिली मेंबर्स. हंस, 2 कलरचा हंस आहे. बघू शकता इकडे वळवंट एका साईडला आणि एका साईडला पाणी. आणि एका साईडला अंगार. अंगार ही अंगार है भाई. जवळ गेला. आमचे फॅमिली मेंबर्स तिथे आमची वाट पाहताना आम्ही इकडे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यात बिझी. त्याच्यामुळे ते आता आमची वाट बघताय. उशीर तर थोडाफार लागणारच आहे, कारण की सगळं इतकं सुंदर लेक आहे. तुम्ही किती फोटो व्हिडिओज काढले ते खूपच कमी राहतील. आपलं पु ल देशपांडे गार्डन असंच आहे. लव लेकमध्ये 2 रस्ते आहेत. एक आहे पाण्याचा रस्ता, या साईडला एक, आणि मागच्या साईडला एक पाण्याचा रस्ता, आणि बॅक साईडला तिकडे पक्का रस्ता आहे. पण म्हटलं इतकं दूर आलोच तर थोडं ॲडव्हेंचर तर करायलाच पाहिजे. तर आम्ही ठरवलं पाण्याच्या रस्त्याने जायला. शूज वगैरे काढलेले आहेत. आता जाऊया पाण्याच्या रस्त्याने.
शेवाळ वगैरे तर नाही आहे, थंडगार पाणी आहे. अरे चटकू शकतं बरं सावकाश. धक्क चिक्की म्हणजे एकदम हळूया सावकाश, म्हणजे कसं शेवाळ पण आहे थोडं थोडं त्याच्यावर. इकडे बघू माहिती फोटो काढतो मागून मस्त fountain आहे. शेवाळ आहे थोडं थोडं, सटकायची पण भीती वाटते. थोडं हळूहळू चालावं लागेल. मिशन सक्सेसफुल. कम्युनिकेशन. खूप सारे फोटोजेनिक स्पॉट्स आहेत इथे. बापरे, छोटा टायगर. खूप फोटोजेनिक स्पॉट्स आहेत, तुम्ही बघू शकता. गेम ऑफ थ्रोन सारखं एक बनवलेलं आहे. मागे डेस्क आहे, हार्ट शेप्स आहेत, खूप सारं आहे. हार्ट शेप्स इवन फोटोशूटसाठी चांगली जागा आहे. आणि इवन ड्रोन जर कोणी आणत असेल तर ड्रोन पण फ्री आहे तिथे. ड्रोन फ्री एरिया. सगळे इन्फॉर्मेशन आधी देऊन टाकतात ते गेटवर, सो सोपं जातं ते. कसं वाटतंय? We will go there up on the UAE flag. मस्त मस्त वाटतंय. थंड थंड वाटतंय, खूप छान नेचरमध्ये आल्यासारखं वाटतं. जरी आर्टिफिशियल असेल तरी भारी बनवलेलं आहे. खूप छान वाटतं. आणि व्यवस्थित नेटकं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. येस. वेळ असता तर आपण कॅम्पिंग केली असती, पण सध्या आपल्याकडे वेळ नाही आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा बघू, काय म्हणता? नक्की नेक्स्ट टाइम म्हणजे 2 वर्षांना तरी. हो हो, लवकर. पैसे एवढे खर्च झाले, आता साठवायला तर पाहिजे. चालेल चालेल. चलो देखते क्या होता है आगे. थोडं वरती करावं लागतं भाऊ. ठीक आहे. आता हां, तसा घेतला नाही अँकल तर बापरे खंड. चलो चलो आइए, सब जाएंगे साथ में. प्लेन आ रहा है. प्लेन. Enjoying the view plus what? इथे शेवाळ कमी वेळ आहे तिकडच्या पेक्षा. Yes. बरोबर जास्त आहे.
सक्सेसफुली मिशन कम्प्लीट. सो सध्या लव लेक एक्सप्लोअर करतोय. सांगितल्याप्रमाणे विकेंडला इथे टुरिस्ट लोकांची खूप गर्दी होती. सगळेजण आपापले टेंट्स खुर्च्या वगैरे घेऊन पिकनिक स्पॉट फॅमिली टाईम स्पेंड करायला येतात. सो तुम्ही येऊ शकता. जर इकडचं काही प्लॅन तुमच्या आयटिनरीमध्ये जर असेल नसेल रिक्वेस्ट करू शकता. शांत जागा आहे, पूर्ण ग्लॅमरपेक्षा दूर अशी जागा. फॅमिली टाईम, पीसफुल एन्व्हायरमेंट आहे, ग्रीनरी आहे, खूप चांगल्या प्रमाणे मेंटेन केलेलं आहे. बस आता आम्ही निघतोय. लव लेक एक्सप्लोअर करणं झालं आहे. आता जातोय आम्ही पुढच्या स्पॉटसाठी. तोपर्यंत पाहत राहा.